अजाणतेपणी आलेल्या ई-चलान मेसेजमुळे वाशिममध्ये बनावट नंबर प्लेट वापरून चालवल्या जाणाऱ्या तब्बल 10 ऑटो रिक्षांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत या प्रकरणातील संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। हिंगोली येथील एका रिक्षा चालकाच्या मोबाईलवर वाशिम परिसरात ऑटोचे ई-चलान कापल्याचा मेसेज आला। आपली रिक्षा कधी वाशिमला गेलीच नसताना ई-चलान कसे आले याची शहानिशा करण्यासाठी त्याने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला। या प्रकरणात चोरीचा व बनावटगिरीचा संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले व त्यांच्या पथकाने शहरात तपास मोहीम राबवली। तपासादरम्यान शुक्रवार पेठ वाशिम येथील रहिवासी दादाराव राजाराम घुगे वय 52 वर्षे याच्याकडे सदर ऑटो असल्याचे निष्पन्न झाले। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून एकूण 10 ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आल्या। या सर्व ऑटोच्या नंबर प्लेट आणि चेसिस नंबरची पाहणी केली असता ते बनावट असल्याचे समोर आले, तसेच खरेदीची कागदपत्रेही बनावट तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले। आरोपी यातील एक ऑटो दर दिवसाला 250 रुपये भाड्याने देत होता। या कारवाईत 8,60,000 रुपयांच्या 10 बनावट ऑटो रिक्षा व कागदपत्रे जप्त करून आरोपीला वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे। आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 899/26 भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) आणि 336(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या बनावट नंबर प्लेट ऑटो रिक्षाचा मुख्य सूत्रधार कोण आहे याबाबत सविस्तर तपास सुरू आहे। ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामकृष्ण पवार आणि स्थानिक गुन्हे शाखा वाशिमचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हवालदार गजानन अवगळे, दिलीप देवक्ते, विनोद अवगळे, पोलीस अंमलदार विठ्ठल महाले, संदीप दुतोंडे, तुषार ठाकरे आणि चालक सुनील तायडे यांच्या पथकाने केली। अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।